नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऑफिसर एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजचं आपलं रिव्हिजनचं 9वं लेक्चर आहे कंबाईन एक्झामसाठी. आशा करतो तुम्ही मागचे पूर्ण लेक्चर आहेत ते पाहिले असतील. तुमच्यासाठी प्लेलिस्ट बनवलेली आहे, त्याच्यामध्ये राज्यसेवेसाठी सुद्धा प्रिलिमसाठी प्लेलिस्ट होती, तर ती सुद्धा प्लेलिस्ट तुम्ही बघून घ्या, कारण तोच सिलेबस असणार आहे, त्याच महिन्याचे क्वेश्चन तुम्हाला पडणार आहेत. बरोबर. त्याचबरोबर सीसॅटचे सुद्धा जे आहे ती प्लेलिस्ट सुद्धा बघून घ्या, त्याचाही तुम्हाला फायदा होईल. चला सुरुवात करू आता फर्स्ट क्वेश्चन पासून. बघा, अतिवृष्टी, उष्णतेची लाट, वादळ, थंडीचा कडाका याबाबतच्या हवामानाशी निगडीत सर्व अपडेट नागरिकांना मोबाईलवर मिळावेत यासाठी भारतीय हवामानशास्त्र विभागाने कोणते मोबाईल ॲप विकसित केले आहे? तर हे जे आहे म्हणजे अतिवृष्टी आहे, उष्णतेची लाट आहे किंवा विजांचा पाऊस होतो, विजांचा कडकडाट होतो, मग अशा रिलेटेड जी इन्फॉर्मेशन आहे ती नागरिकांना मिळावी यासाठी जे हवामानशास्त्र विभागाने मोबाईल ॲप केलेलं आहे त्याचं नाव आहे दामिनी. म्हणजे याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 2, दामिनी. नाव लक्षात ठेवायचं, दामिनी कामिनी त्याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ शकतं, तर दामिनी लक्षात ठेवायचं. ओके. तर बघा, हे जे आहे तो त्याचा इंटरफेस आहे, तुम्हाला इथे दिसेल बिजली की चेतावनी असं दिलं, लाइटनिंग अलर्ट. नेक्स्ट क्वेश्चन. आयसीसी पुरस्कार 2018 मध्ये खालीलपैकी कोणाला आयसीसी महिला T20 प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार देण्यात आला आहे? ओके, इथे तुम्हाला आहे मोस्ट ऑफ दी स्मृती मंदानाकडे क्लिक करू शकतात, तर ते चुकीचं आहे. तर आता आपण पहिल्यांदा बघू की कोणाकोणाला कुठले कुठले पुरस्कार आहेत. बघा, इथे दिलेलं आहे, मेन्स पण आहे वुमेन्स पण आहे. तर बघा, वुमन क्रिकेटर ऑफ द इयर स्मृती मंदाना आहे. आयसीसी वुमेन्स ओडीआय क्रिकेटर ऑफ द इयर स्मृती मंदाना आहे. आयसीसी वुमेन्स T20 प्लेयर ऑफ द इयर हे आपल्याला आता क्वेश्चन मध्ये विचारलेलं आहे, काय, अलिसा हेली. आणि आयसीसी वुमेन्स इमर्जिंग क्रिकेटर ऑफ द इयर हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, सोफी. ओके, इंग्लंडची खेळाडू आहे. त्याचबरोबर इथे दिलेलं आहे ऑदर विनर्स पण दिलेलं आहे, तर मेन्सचं पण दिलेलं आहे, हे पण तुम्ही नोट करून ठेवा. टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर, क्रिकेटर ऑफ द इयर विराट कोहली, विराट कोहली, विराट कोहली. ओके. त्यानंतर अंपायर ऑफ द इयर आहे कुमार धर्मसेना. ओके. हे जस्ट आहे ते, हे तुम्ही बघा, फॅन्स मोमेंट ऑफ द इयर इंडिया विन अंडर 19 क्रिकेट वर्ल्ड कप 2018, हे पण जस्ट आहे ते तुम्ही लक्षात ठेवा. स्पिरिट ऑफ क्रिकेट अवॉर्ड केन विल्यमसन. म्हणजेच याचं उत्तर काय आहे, एलिसा हेली, ऑप्शन नंबर 2. बघू पुढचा क्वेश्चन. त्याचबरोबर हे पण लक्षात ठेवा की न्यूझीलंडची जी सुझी बेट्स आहे तिला कॅप्टन ऑफ द 15 ओव्हर म्हणजे ओडीआयची कॅप्टन आहे, आणि भारताची हरमनप्रीत कौर आहे ती T20ची कॅप्टन आहे. क्वेश्चन नंबर 3. राष्ट्रीय हरित लवादाने अलीकडेच कोळसा खाणकार्यावर किंवा खाणकामावर अंकुश लावण्यात अपयशी ठरलेल्या कोणत्या राज्याला 100 कोटी रुपयांचा दंड ठोठावलेला आहे? ओके. अवैध कोळसा जो आहे ते खनिकाम रोखण्यासाठी अपयशी ठरल्यामुळे त्या राज्याला म्हणजेच मेघालयला, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मेघालयला एनजीटीने, ओके, राष्ट्रीय हरित प्राधिकरणाकडून जो आहे तो 100 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आलेला आहे. तुम्हाला ही अमाऊंट पण लक्षात ठेवायची आहे. एनजीटीचे अध्यक्ष AK गोयल, हे पण जस्ट लक्षात ठेवा. मेघालय आहे राज्य, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. खालीपैकी कोणते राज्य और केंद्रशासित प्रदेश आशिया कॉम्पिटेटिव्ह इन्स्टिट्यूट ACI 2018 इज ऑफ डुईंग बिझनेस निर्देशांक मध्ये प्रथम स्थानावरती आहे? पहिल्यांदा तर हे तुम्हाला माहित पाहिजे ACI. ओके. तर ACIचा जो इज ऑफ डुईंग बिझनेस आहे एशिया कॉम्पिटेटिव्ह इन्स्टिट्यूटचा, तर याच्यामध्ये ही जी आहे ती सिंगापूरची संस्था आहे, आशियाई प्रतिस्पर्धात्मक संस्था. तर यांचे जे रँकिंग असतं हे 3 घटकांवर आधारित आहे. गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याची क्षमता, देन व्यवसायामधील मित्रत्वाचे संबंध, आणि थर्ड जे आहे ते स्पर्धात्मक संबंधीचे धोरण. हे तुम्हाला जस्ट लक्षात ठेवायचं आहे. तर याच्यामध्ये जे आहे ते आंध्र प्रदेश जे आहे ते अव्वल स्थानी आहे, त्याच्यानंतर महाराष्ट्र आहे, ओके, आणि थर्ड नंबरला दिल्ली आहे. एवढं जस्ट तुम्हाला याच्याविषयी माहित पाहिजे. बघू नेक्स्ट. जानेवारी 2019 मध्ये विश्व पुस्तक मेळाव्याचे आयोजन कोठे करण्यात आले होते? तर हे जागतिक पुस्तक मेळावा आहे, पहिल्यांदा झालेला 1972ला, आणि आत्ताचा जो होता तो 27वी याची आवृत्ती होती, आणि हा जो झालेला आहे तो नवी दिल्लीला झालेला आहे, प्रगती मैदानामध्ये. ओके. उद्घाटक जे होते ते मनुष्यबळ मंत्री प्रकाश जावडेकर होते.
आणि या मेळाव्यामध्ये होतं ते शारजा या देशात गेस्ट ऑफ ऑनर म्हणजे अतिथी सन्मान म्हणून देश म्हणून निवडलेले होते. ओके, हे जस्ट लक्षात ठेवायचं आहे. आणि महात्मा गांधींच्या 150व्या जयंतीनिमित्त महात्मा गांधीजी आणि त्यांच्याकडून लिहिलेली पुस्तकं असं जे आहे एक असं विशेष पर्यटन प्रदर्शन याच्यामध्ये भरवण्यात आलेलं होतं. ओके, हे जस्ट तुम्हाला विशेष म्हणून लक्षात ठेवायचं आहे. 27वी आवृत्ती प्रगती मैदान दिल्ली, उद्घाटक प्रकाश जावडेकर आणि गांधींच्या जयंतीनिमित्त जे होतं ते एक विशेष असं प्रदर्शन होतं. आणि गेस्ट ऑफ ऑनर और अतिथी सन्मान म्हणाल तर शारजा झाला. ओके, नेक्स्ट. पोलावरम या बहुउद्देशीय प्रकल्पासाठी केंद्रीय सिंचन आणि विद्युत बोर्ड पुरस्कार मिळालेला आहे. तर हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? आता हा पुरस्कार कोणाला मिळाला हे इथं मेन्शन नाही केलेलं, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. तर हे आहे आंध्र प्रदेश. ओके, CBIP पुरस्कार सेंट्रल बोर्ड ऑफ इरिगेशन अँड पॉवर. हे जे आहे ते बेटर प्लॅनिंग अँड कन्स्ट्रक्शन ऑफ पोलावरम इरिगेशन प्रोजेक्टसाठी मिळालेला आहे. पोलावरम प्रोजेक्ट जो आहे तो गोदावरी नदीवरती आहे. गोदावरी नदी पूर्ववाहिनी नदी, दक्षिण भारताची गंगा म्हटलं जातं. ओके, गोदावरीची एकूण लांबी 1465 किलोमीटर. उगम जो आहे तो महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामधील त्र्यंबकेश्वर येथे ब्रह्मगिरी टेकडीवरती. ओके, ही नदी जी आहे महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेशातून वाहत जाते आणि बंगालच्या उपसागरामध्ये मिळते. ओके, आता इथे आंध्र प्रदेश आलेले तर आंध्र प्रदेशच्या रिलेटेड ज्या ज्या न्यूज आहेत त्या तुमच्या इथे रिव्हिजन होणं अपेक्षित आहे. आपण आत्ताच पाहिलं ACI इज ऑफ डुईंग बिझनेस 2018 मध्ये आंध्र प्रदेश अग्रेसर आहे. त्यानंतर आंध्र प्रदेश राज्याचं चिन्ह जे मध्ये होतं द व्हील ऑफ लॉ, धमचक्का. केंद्रीय आदिवासी विद्यालय केलेलं होतं रेलिया गावामध्ये, जे की देशातील 3रं. आणि आंध्र प्रदेशमध्ये नवीन उच्च न्यायालय, जे की 25वं देशातील. एवढं जस्ट आहे ते तुम्हाला माहित पाहिजे. म्हणजेच याचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 3 गोदावरी. नेक्स्ट क्वेश्चन बघू. ऑस्ट्रेलियन ओपन 2019 स्पर्धेत पुरुष एकल गटाचे जेतेपद खालीलपैकी कोणी जिंकले? ओके, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नोवाक जोकोविच. नोवाक जोकोविच आहे, याने जे आहे ते राफेल नदालला हरवून जे आहे ते हे जिंकलेलं आहे. आणि ऑस्ट्रेलियन ओपन त्याने 7व्यांदा जिंकलेलं आहे. हे तुम्हाला विशेष करून लक्षात ठेवायचं. 7व्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन जिंकलेला आहे नोवाक जोकोविचने, जो की सर्बियाचा खेळाडू आहे. मग त्याने कोणकोणत्या इयरला जिंकलं ते पण माहित पाहिजे तुम्हाला. 8, 11, 12, 13, 15, 16 आणि 19. ओके, एवढं जस्ट तुम्हाला माहित पाहिजे. आता हे ग्रँड स्लॅमच्या रिलेटेड आलेलं आहे, तर तुम्हाला जे बाकीचे आहेत ते सुद्धा माहित पाहिजेत कोणी किती जिंकलेले आहेत. ओके, रॉजर फेडररने आहेत ते 20 आहेत, म्हणजे सगळ्यात जास्त 20 आहेत. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा 20 किंवा त्यापेक्षा जास्त ग्रँड स्लॅम जिंकणारा हा जो आहे रॉजर फेडरर जो आहे तो कितवा खेळाडू आहे. कितवा खेळाडू म्हटलेला आहे, पुरुष खेळाडू नाही तर कितवा खेळाडू आहे तो. ओके, त्यानंतर बघा राफेल नदाल 17 आहे, नोवाक जॉकोविच आहे तो 15 वरती आहे. याचं टार्गेट आहे ते 20 आहे असं त्यांनी बोलून दाखवलेलं होतं हे ज्यावेळी ऑस्ट्रेलियन ओपन जिंकल्यानंतर. विम्बल्डन ओपन, अमेरिकन ओपन आणि हे सुद्धा ऑस्ट्रेलियन ओपन सुद्धा जिंकलेलं आहे यांनी. ओके, विम्बल्डन 18, अमेरिकन 18 आणि ऑस्ट्रेलियन ओपन 19 हे जिंकलेलं आहे. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये हे पण मेन्शन करा की जॉकोविचने जे आहे त्याचे विम्बल्डन किती आहेत, अमेरिकन ओपन किती आहेत. ओके, ऑस्ट्रेलियन ओपन आता आपण आत्ताच पाहिलं 7 झालेले आहेत, तर तुम्ही हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. आणि आता ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये आणखीन एक जो होता तो इतिहास रचला गेलेला होता जपानच्या खेळाडूकडून, नाओमी ओसाका हिने. हिने जो होतं ते ऑस्ट्रेलियन ओपन जिंकलेलं होतं, महिला एकेरीचे विजेतेपद हिनं पटकावलेलं होतं. आणि अशी कामगिरी करणारी ती जपानची पहिलीच खेळाडू ठरलेली होती. ओके, हे जस्ट तुम्ही लक्षात ठेवा. तिचं जे आहे ते दुसरं ग्रँड स्लॅम ठरलेलं आहे. ओके, तिनं अमेरिकन ओपन जिंकलेली आणि आता ऑस्ट्रेलियन ओपन सुद्धा जिंकलेले आहे. त्यामुळे तिचे 2 आहेत ते ग्रँड स्लॅम आहेत. मल्टीलायनर क्वेश्चन बनू शकतो याच्यावरती, त्यामुळे तुम्हाला हे डिटेलमध्ये माहीत असणं अपेक्षित आहे. बघू नेक्स्ट क्वेश्चन. खालीपैकी कोणी सर्वात जलद 200 बळी घेण्याचा 82 वर्षांचा विक्रम मोडला? ओके, तर हा एक कसोटी सामन्याच्या रिलेटेड आहे. ओके, क्वेश्चन मध्ये तुम्ही करेक्शन करा. तर हा विक्रम जो आहे तो पाकिस्तानचा खेळाडू यासिर शाह याने मोडलेला आहे. म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 यासिर शाह. हे बघा इमेज मध्ये यासिर शाह आहे. 200 गडी बाद केलेले आहेत. किती कसोटी सामने हे पण माहित पाहिजे. 33 कसोटी सामन्यामध्ये केलेलं आहे. आधीचं जे रेकॉर्ड होतं ते कोणाच्या नाव होतं, तर हे क्लेरी ग्रिमेन यांच्या नावावरती होतं 36 कसोटी सामन्यांमध्ये. तिसऱ्या स्थानावरती भारताचा अश्विन आहे 37 सामन्यांमध्ये. चौथं म्हणाल तर वकार युनिस 38 सामन्यांमध्ये आहे. ओके, इथे आता क्रिकेटच्या रिलेटेड आलेल्या सर्व ज्या न्यूज आहेत ते तुमची इथे रिव्हिजन होणं अपेक्षित आहे. ICC हॉल ऑफ फेम मध्ये राहुल द्रविड भारताचा 5वा खेळाडू. आधी कोण होतं? बिशन सिंग.
कपिल देव, सुनील गावस्कर, अनिल कुंबळे. ओके. सचिन तेंडुलकर का नाही हे आपण त्यावेळेला सुद्धा मेन्शन केलेलं होतं. ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवरती पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकलेली आहे भारताने. ओके. मग त्याच्यामध्ये प्लेयर ऑफ दी जो मॅच होता, सिरीज होता, चेतेश्वर पुजारा, आपण तेही क्वेश्चन ऑलरेडी कव्हर केलेला आहे त्याच्यामध्ये. कोहलीचे कसोटी त्या जे कसोटी मालिका जिंकली ती किती फरकाने जिंकली हे पण लक्षात ठेवा. जर डिफिकल्टी लेवल वाढवायची असेल तर तो विचारलं जाऊ शकतो. 2-1. ओके. ओडीआय आणि कसोटी दोन्ही पण 2-1 होतं. कोहलीचं कसोटीतील 25वे शतक 127 डावात, आणि असा करणार तो दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू आहे. 1 नंबरला सर डॉन ब्रॅडमन आहेत की ज्यांचं 68 डावामध्ये. 3 नंबरला सचिन तेंडुलकर 130 डावामध्ये. त्यानंतर महिला क्रिकेटच्या रिलेटेड आपण पाहिलेलं होतं की प्रशिक्षक म्हणून WV रमन यांची नेमणूक झालेली. निवड समिती माहीत पाहिजे. कपिल देव, अंशुमन गायकवाड, शांता रंगस्वामी. पूर्वीचे कोण तर रमेश पोवार. आत्ताच आपण पाहिलेलं आहे की ICCचं जे पुरस्कार होते, ओके, सर्वोत्तम वनडे खेळाडू कोण होतं, महिला आणि T20 आणि ODIचे कॅप्टन कोण आहे, त्यांचे देश सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे तुम्हाला. ओके. सरफराज पाकिस्तानचं कॅप्टन होती, बंदी घालण्यात आलेली होती, तर ते नाव सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 4 सामन्यांची बंदी होती ICCच्या कलम 7.3 नुसार, कारण त्याने जो होतं ते आफ्रिकन प्लेयर वरती वर्णद्वेषी शेरेबाजी केलेली होती. ICCच्या CEO पदी मनु साहनी यांची नेमणूक झालेली आहे, आपण पाहिलेलं आहे. ते आता सध्या आहेत ते डेव्हिड रिचर्डसन आहेत. त्यांचा आता कार्यकाल संपेल, त्याच्यानंतर हे आहे ते पद सांभाळतील. ओके. हे जस्ट तुम्हाला नोट करून ठेवायचं. बघू नेक्स्ट क्वेश्चन. भारतीय लष्कराच्या ताफ्यात 2 नवीन अत्याधुनिक तोफा M777A2 अल्ट्रालाइट हॉविट्झर आणि K9 वज्र दाखल झालेले आहेत. तर यापैकी K वज्र 9 तोफ जी आहे ती कोणत्या देशाकडून आयात केलेली आहे. ओके. स्पेसिफिक क्वेश्चन आहे, तुम्हाला दोन्हीची सुद्धा नावं दिलेली आहेत, फक्त कोणती कोणाकडून आहे हे तुम्हाला माहीत असणं इथे अपेक्षित आहे. ओके. 30 वर्षानंतर लष्करामध्ये नवीन अशा अत्याधुनिक तोफा ॲड केल्या गेलेल्या आहेत, आणि ह्या तोफा नाशिकमधील भारतीय तोफखाना प्रशिक्षण केंद्र देवळाली येथे ज्या आहेत त्या सेवेमध्ये दाखल केल्या गेलेल्या आहेत. K वज्र 9 जी आहे ही दक्षिण कोरियाकडून घेतलेली आहे, आणि M777A2 अल्ट्रालाइट हॉविट्झर जी आहे ती अमेरिकेकडून घेतलेली आहे. ओके. हे जस्ट तुम्हाला माहीत पाहिजे. या ज्या आहेत त्या तिकडून मागवलेल्या आहेत, पण ॲज अ रेडीमेड नाही आहेत, त्या तिकडून आणणार आणि इथे असेंबल केल्या जाणार आहेत. ओके. तर म्हणजे हे याच्या थ्रू जे आहे ते मेक इन इंडियाला सुद्धा जे आहे ते प्रोत्साहन दिलं जाणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन. नोट्स ऑफ ए ड्रीम हे पुस्तक खालीपैकी कोणाच्या जीवनावर आधारित आहे. आता नोट्स ऑफ ए ड्रीम आहे त्यावरून तुम्हाला लगेच कळेल हे कोणाच्या जीवनावर आधारित आहे. आता इमेजवरून तर आन्सर क्लिअर झालेला आहे. AR रहमान, अल्ला रखा रहमान हे त्यांचं नाव आहे. ओके. म्हणजे त्याचं उत्तर काय आहे यापैकी नाही, कारण ऑप्शनमध्ये ते नाही आहे. हे एक नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कृष्णा त्रिलोक. रिटन बाय कोणी, तर कृष्णा त्रिलोक तुम्ही म्हणू शकता. भारताचे प्रसिद्ध संगीतकार आहेत, सर्वांना माहिती आहे. त्यांच्या जीवनचरित्राचे मुंबईमध्ये हे अनावरण झालेलं होतं. ओके. त्यांचे पर्सनल आणि त्यांचे जे व्यावसायिक जीवनाच्या याच्यावर जीवनावरती जे आहे ते हे पुस्तक लिहिलं गेलेलं आहे. AR रहमान यांना 2010ला पद्मभूषण आहे, 6 राष्ट्रीय पुरस्कार आहेत, 2 ग्रॅमी अवॉर्ड आहेत, 2 अकॅडमी म्हणजे ऑस्कर अवॉर्ड आहेत. ओके. एक बाफ्टा आहे, एक गोल्डन ग्लोब आहे, 15 फिल्मफेअर अवॉर्ड आहेत. हे जस्ट तुम्ही नोट करून ठेवा. मेन आहेत ग्रॅमी, त्यानंतर ऑस्कर, बाफ्टा आणि गोल्डन ग्लोब. 2008 साली जो प्रदर्शित झाला स्लॅमडॉग मिलेनियर हा जो इंग्लिश चित्रपट होता त्याच्यासाठी त्यांना ऑस्कर मिळालेलं होतं. ओके. बॉम्बे, रंग दे बसंती, रंगीला, लगान याच्यामध्ये त्यांनी संगीत दिग्दर्शन केलेलं आहे. आशा करतो मित्रांनो तुम्हाला आपलं लेक्चर जे आहे ते युजफुल वाटलं असेल, इम्पॉर्टंट वाटलं असेल, आणि तुम्ही लेक्चरला लाईक कराल. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.